नमस्कार. लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका 16 वर्षाच्या मुलाने लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत, म्हणजेच अभिवाचन. अख्ख्या पुस्तकामधील एक छोटासा भाग मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्यातून तुम्हाला जर ते पुस्तक आवडलं तर तुम्ही ते नक्कीच विकत घेऊ शकता. शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती असे हे या मुलाने लिहिलेले पुस्तक आहे आणि या लेखकाचे नाव आहे राहुल अल्बारिस. 10वी झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे एक ध्येय असते. कोणी पुढचे कॉलेज करते, कोणी वेगवेगळे कोर्सेस करते. पण या मुलाने 1 वर्ष गॅप घ्यायचं ठरवलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांनी देखील तेवढाच पाठिंबा दिला. आणि या वर्षभरात त्याने नुसता गॅपच घेतला नाही, तर अनेक विविध उपक्रम केले आणि त्या विविध उपक्रमांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी केलेले उपक्रम जर तुम्ही वाचले तर निश्चितच प्रत्येकाला वाटेल की सुट्टी असावी तर अशी. शेती शिकली, वनस्पतींचे ज्ञान मिळवले, अळंबी कशी वाढवतात हे पाहिले, केरळची सहल केली, जिवंत सापांच्या दुनियेत फिरला, गांडुळांची माहिती केली, स्पायडर कसे उपजले जातात, कसे निर्माण होतात ते अभ्यासले. आणि या सर्वानंतर जंगलाचे सर्वेक्षण करून या मुलाने त्याच्या 1 वर्षाच्या सुट्टीचे चीज केले. आणि या 1 वर्षाच्या सुट्टीमधून आलेल्या अनुभवातून आज जर तुम्ही राहुल अल्बारिस यांची माहिती मिळवली तर ते सध्या एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत आणि जंगलामध्ये विविध प्रकारचे रिसर्च करत असतात. या पुस्तकामधील जिवंत सापांच्या दुनियेत हा भाग आपण वाचणार आहोत. खैरे सगळ्या कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांना सगळे अण्णा म्हणत. ते नेहमी हातमोजे आणि लांब बाह्यांचा शर्ट घालत. खूप वर्षापूर्वी घोणस हा विषारी साप चावल्यामुळे त्यांना डावा हात गमवावा लागला होता. असं असूनही सर्प सृपांविषयी त्यांचं प्रेम कुतूहल जरासुद्धा उणावलं नव्हतं. हे सर्पोद्यान खूप मोठं आहे. सापांसाठी तिथे बरेच हौद आहेत. त्यात विविध जातींचे सर्प राहतात. मध्यभागी प्रशासकीय बैठी इमारत आहे. त्या तिथे तळमजल्यावर लहानसं ऑफिस आहे. तिथं पाहुण्यांचंही आगत स्वागत होतं. तिथेच किंग कोब्रा म्हणजेच नागराज आणि अजगरांना ठेवलेलं आहे. एका अंगाला साठवणीची खोली आणि स्वच्छतागृह आहे. पहिल्या मजल्यावर एक मोठी खोली आणि तिच्यात 2 पलंग होते. मी तिथेच राहू लागलो. रात्री सोबतीला वॉचमन होतेच. अण्णांनी छोटासा TV बसवला होता. तसेच माझ्या खोलीत टेलिफोनचं एक जोड कनेक्शनही होतं. त्यांच्या घरी मी केव्हाही जाण्याची, खाण्याची, राहण्याची मुभा मला होती. पण मी मात्र उद्यानातच राहायचं ठरवलं. अण्णा आणि शिक्रे यांच्या व्यतिरिक्त उद्यानात 8-10 कर्मचारी नियुक्त होते. त्यांच्यापैकी काही जणांशी महेश, मिलिंद, भूषण आणि बाबा यांच्याशी माझी चांगलीच दोस्ती झाली. पुष्कळचे विद्यार्थी रात्रशाळेत शिकत होते आणि दिवसा इथे काम करत होते. रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी बरेच वेळा नेहमीपेक्षा जास्त विद्यार्थी तिथं मदतीला यायचे. सगळे पुण्यात राहणारे होते, त्यामुळे रात्री ते घरी जायचे. पण बरेच वेळा त्यांच्यापैकी काही जण रात्री माझ्याबरोबर थांबायचे. मग आम्ही TV पाहायचो. ते मला त्यांच्या गोष्टी सांगायचे. मी रोज रात्री जेवल्यानंतर माझी दैनंदिनी नियमितप्रमाणे लिहायचो आणि काही वेळेस रात्री वाचत बसायचो. उद्यानातील माझं काम म्हणजे कामगारांना त्यांच्या कामात मदत करणे. सापांबद्दलची माहिती मिळवायची तो एक चांगला उपाय होता. मी रोज चांदणी पाटींच्या स्टारबॅक कासवांची, टर्कींची, कोंबड्यांची घरं, खळगे साफ करायचो. नंतर तर धामिणीचे, शेकड, कील, बॅक आणि घोरपडीचे हौद साफ करायचो. सापांना खाऊ घालायला मदत करायचो. हे काम बहुधा एका आठवड्यानं केलं जायचं. बहुतेक सापांचं अन्न म्हणजे प्रयोगशाळेतील पांढरे उंदीर आणि बेडूक. अजगराला मात्र खायला आठवड्यातून एखादी कोंबडी मिळायची. सापांना कसं हाताळायचं ते मी शिकलो. 3ऱ्याच दिवशी कवड्या साप मला चावला. हा साप बिनविषारी असतो. लहानपणापासून आजीकडून आणि इतरांकडून मी सापांविषयी अनेक हकीकती ऐकल्या होत्या.
त्यांच्याविषयी आपले फार गैरसमज असतात. मला साप चावण्याचा अनुभव देण्यामागे आणि माझी सापाविषयीची भीती जावी हे कारण होतं. मला झालेला सर्पदंश फारसा वेदना देणारा नव्हता आणि इतर जखमांवर जसा उपचार करतात तसाच उपचार मी घेतला. माझ्या सर्पोद्यानातील मुक्कामात अनेक प्रसंगी विविध प्रकारच्या बिनविषारी पण तापट स्वभावाच्या सापांचे दंश मला झाले. 3 आठवड्यांनी मी तिथून बाहेर पडलो तेव्हा 15-20 दंशाचे व्रण माझ्या हातावर होते. काही दंश खरोखरच खूप वेदना देणारे होते. एक दंश तर इतका वाईट होता की त्यामुळे माझं मनगट सुजलं. मला त्यावर घड्याळ बांधता येईना. पण या दुःखावर फुंकर मारणारी गोष्ट अशी की दंश करणाऱ्या सापांचं यात जास्त नुकसान होतं. म्हणजे दंश करताना त्यांचे काही दातच पळून जातात. अर्थात सगळे साप बिनविषारी असल्याने प्रतिबंधक उपाय करण्याची गरज कधी पडली नाही. सर्पदंशापेक्षा मी त्यांच्याकडे साध्या जखमा म्हणूनच पाहिलं. या उद्यानात सापांशिवाय इतर प्राणीही होते. काहींची तिथून सुटकाही करण्यात आली होती. जखमी प्राण्यांना इथे आणून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते आणि इथे त्यांना विश्रांतीही मिळत होती. मी तिथे असतानाच्या काळात उद्यानात जंगली डुक्कर होते, उदमांजर होतं, एक शिखरा पक्षी, एक खोकड, 3 मुंगुसं, कित्येक घुबड तसेच पंख फाटलेले गरुडही होते. वरून उघड्या असलेल्या सर्वात वरच्या पिंजऱ्यात त्यांना ठेवलं होतं. बरं होऊन त्यांना उडायला येऊ लागलं की ती उडून जायची सोय देखील होती. विविध प्रकारचे दुर्मिळ असे कोंबडे, गिनीपिग्ज, पांढरे उंदीर, ससे, माकडे आणि तुर्की कोंबडी हे प्राणीही तिथे होते. आणि अर्थातच तिथे गंगेमधली मऊ कवचाची कासवं, पाठीवर स्टार असलेली कासवं आणि मेलेनॅक जातीचं कासवही होतं. यांना रोज खाऊ घालायला लागायचं आणि त्यांचे पिंजरे नियमितपणे साफ करायलाही लागायचे. कोणाला साप दिसला की ते सर्पोद्यानात फोन करायचे, येऊन साप पकडा. आणि मग तशी सोयही होती. फोन करणाऱ्याला पत्ता नीट विचारून कोणी ना कोणी साप पकडायला जायचे. उगाच लोकांनी साप मारू नयेत हा त्यामागचा उद्देश होता. अशा 2 प्रसंगी उद्यानातील मुलांबरोबर मीही साप पकडायला गेलो होतो. कसे वाटले अभिवाचन? तुम्हाला लिटल स्टारचे हे असे विविध उपक्रम, वाचन, लेखन आवडत असेल तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जितके सबस्क्रायबर वाढतील तितकेच अधिक वाचन इथे तुम्हाला ऐकण्यास मिळेल. धन्यवाद.